मुंबई तर वडाळ्यात आणि घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलेल्या अत्यंत महत्त्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळलेले आहेत। होर्डिंग खाली काही माणसं दबल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। ही दोन दृश्य आपण बघतोय। एका बाजूला घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यानं मोठं होर्डिंग कोसळलं आणि ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोक अडकलेले आहेत अशी माहिती मिळते। आतापर्यंत 35 जणांना या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे आणि त्यांच्यावर राजवाडी रुग्णालयात उपचार सुरू झालेले आहेत। तर आणखी काही लोक या ठिकाणी अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यांना देखील बाहेर सोडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर दुसऱ्या बाजूला देखील आपण बघतोय होर्डिंग खाली काही जण अडकल्याची शक्यता ही वडाळ्यामध्ये दृश्य आहेत। वडाळा आणि घाटकोपरमध्ये वादळी वाऱ्यानं होर्डिंग कोसळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अडकलेले आहेत अशी माहिती सध्या मिळते। या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। काही वाहनं देखील अडकलेली आहेत आणि त्यामुळे वाहनांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला वडाळ्यातली आपण हे दृश्य बघतोय। एक रेलिंग कोसळल्यामुळे तिथे देखील काही लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। मुंबईमध्ये झालेला मुसळधार पाऊस, वादळी वारा या सगळ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। तर काही ठिकाणी आपण बघतोय मोठमोठे होर्डिंग्स देखील पडलेले आहेत। त्याच्यामध्ये लोक अडकून लोकांना दुखापत झालेली। आतापर्यंत 35 जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते। राजावाड़ीमध्ये ॲडमिट केले की सर्व ये आहेत। हॅलो, फोन नहीं उठाया उन लोगों ने। नहीं, दुकान पे काम करते नहीं, तेल डलवाने आए होंगे। काम नहीं करते। मुमरा से रिटर्न आके पेट्रोल डलवा रहे रहेंगे। कोई गाड़ी आई होगी तो तेल भराने आए होंगे। जब तेल भराने आए होंगे तो वो बोर्ड गिरा होगा। वो दरमियान पे अब उनका कोई कॉल नहीं लग रहा है या कोई उनका मतलब नेटवर्क नहीं मिल रहा है। अच्छा, गाड़ी का कोई इशू है कि पंप पे गाड़ी है? गाड़ी कुछ पता ही नहीं। मेरे को खाली फोन आया अचानक से कि यहाँ पर ऐसा है, तुम्हारी गाड़ी खड़ी है। शायद जिसको मैं फोन कर रहा था उसकी किसी से फोन आया, मेरे को पता नहीं किसका फोन आया। अननोन नंबर था, कुछ पता ही नहीं, इसलिए मैं फटाक से यहाँ भाग के आया। क्या आपका कौन अटका है अंदर, क्या बताएंगे? क्या करने आए थे इधर, क्या कर रहे हैं? पीछे दे दो प्लीज सर, प्लीज। क्या करते थे इधर? आपका बातचीत लास्ट का बातचीत कभी हुआ था उनके साथ? क्या बोले थे आपको लिए? मुझे बचा लो, मैं दब गया हूँ। फोन किया था उन्होंने आपको? फिर आपको किधर? नहीं फोन लगा। उसके बाद फोन नहीं लगा आपका? तर अत्यंत आपण बघतोय मोठी अशी दुर्घटना घाटकोपरमध्ये घडलेली आहे। रमाबाई नगर परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी होर्डिंग खाली 100 जण अडकले असल्याची शक्यता वर्तवली जाते। तर आतापर्यंत 35 जण जखमी आहेत आणि त्यांना राजावाडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। या सगळ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत। तर ही सगळी अडकलेली वाहनं आहेत ज्या होर्डिंगच्या खाली, त्यांना आता बाहेर काढण्याचे प्रयत्न देखील सुरू झालेले आहेत। त्याचबरोबर लोक देखील या होर्डिंगच्या खाली अडकलेले आहेत। 100हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यापैकी 35 जणांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आलं, ज्यांच्यावरती राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू झालेले आहेत। तर इतर देखील जे लोक अडकलेले आहेत त्यांना देखील सोडवण्याचे प्रयत्न सध्या सुरू झालेले आहेत। अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसंच महानगरपालिकेचे कर्मचारी देखील तैनात असलेले पाहायला मिळतात। अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढलं जावं अशी मागणी सध्या या सगळ्या त्यांच्या नातेवाईकांकडून केली जाताना आपण बघतोय। नातेवाईकांचा हा टाहो आपण ऐकतोय। घटनास्थळी अडकलेल्या वाहनांना देखील बाहेर काढलं जातं, ही दृश्य आपण बघतोय वडाळ्यातली तसंच घाटकोपरमधली आहेत। घाटकोपरमध्ये रमाबाई नगर परिसरामध्ये एका पेट्रोल पंपाच्या शेजारी एक भलं मोठं होर्डिंग उभारण्यात आलेलं होतं। मात्र मुंबईत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग पडलं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोक अडकलेले आहेत। लवकरात लवकर या सगळ्या आपल्या नातेवाईकांना बाहेर काढलं जावं अशी इच्छा सध्या या सगळ्या नातेवाईकांकडून केली जाताना आपण बघतोय। टाहो फोडला जातोय नातेवाईकांकडून।